मंदा गप्प बस आणि घरी चल. का मी गप्प बसू? सुष्मिता जर का चुकीची वागली तर तुम्ही तिला धारेवर धरता ना. मग आता स्वानंदी चुकीची वागली आहे, तिला धारेवर धरा. तिला काय नाही बोलत काही. कारण ती चुकली असेल असं मला मुळीच वाटत नाही. कारण ती असं कधीच करणार नाही. बाबा बोलतायत ते बरोबर आहे. नंदुताई असं करणारच नाही कधीच. वा 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 वा, काय माणसं आहात तुम्ही. वा वा वा. आई बस ना, आता शांत हो ना. जे काय बोलायचं ते आपण घरी जाऊन बोलूयात ना, इथे नको प्लीज. इथे सुष्मिता बिचारी दुःखात आहे, रडते, ते नाही दिसत आहे कोणाला. एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला मंदा? चल तू चल इथून. सर, जे झालं त्यासाठी खरंच सॉरी. इट्स ओके. इथे पण तुझं नातं आमच्या बरोबर रक्ताचं नाहीये ना, म्हणून अशी वागलीस ना तू. आज सावत्रपणा दाखवून दिलंस ना तू. स्वानंदी मॅडम, हे घ्या, पाणी घ्या. नको घ्या हो. नकोय मला पाणी, नको मला काही नकोय. तुम्ही स्वानंदी मॅडम ही गोष्ट खूप मनाला लावून घेतलीत तुमच्या. खूप मनाला लावून घेतली म्हणजे मनाला लागणारच ना. आपली माणसं आपल्यावर आरोप करतात तेव्हा असंच वाटतं ना. आणि मी खरं सांगते हो तुम्हाला, मी स्वतः गेले होते दुकानात. मी माझ्या हाताने साडी घेतली. साडी घरी घेऊन आल्यानंतर मी आजींना नेऊन दाखवली. आम्ही दोघी बोललो त्या साडीबद्दल की रंग छान आहे, ही साडी सुष्मिताला आवडेल, तिच्यावर छान दिसेल. आणि हे असं ड्रेस वगैरे देण्याचा प्रश्न नाही येत ना. मी का देईन ड्रेस? आपलं रिसेप्शन ठरलंय, आजींनी सांगितलंय. मुळात आजी म्हणाल्या की ट्रेडिशनल थीम आहे. असं असताना मी का ड्रेस वगैरे देईन? मला नाही का या कुटुंबाच्या प्रतिष्ठेची पडली आहे. आणि मुळात माझं स्वतःचं कुटुंब आहे. आता हे घर माझं आहे. मग मी माझ्या घराच्या बाबतीत, माझ्या बहिणीच्या बाबतीत हे असं का वागेन? स्वानंदी मॅडम, कुठल्या कार्यक्रमामध्ये आपण काय घालायचं आणि आपल्या माणसांना काय घालायला सांगायचं, एवढे संस्कार आहेत ना मला माहिती आहे. तेवढं मला कळतं. कसं नुसतं का होईना, पण आपण आता हे लग्न मान्य केलं. मी विचार केला होता रिसेप्शन आहे, रिसेप्शनच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र येऊ, पुन्हा एक नवी सुरुवात करू. पण सगळ्यावर पाणी पडलेलं आहे. पण ऐका ना, मी शपथ घेते, मी माझ्या बाबांची शपथ घेऊन तुम्हाला सांगते, मी ह्यातलं घेतलं काहीच केलेलं नाहीये हो. मी खरंच साडी घेतली होती. मी खरं सांगते, मला माफ करा, माझ्याकडे पुरावा नाही आता तुम्हाला द्यायला, पण मी साडीच घेतली होती. बस. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. नाही पण आणि ऐका, तुमच्यावर विश्वास ठेवण्यासाठी मला कुठल्याही पुराव्याची गरज नाही. असं कसं पुराव्याची गरज नाही? तुम्ही पुराव्यांशिवाय कुठल्या गोष्टी करता? तुम्हाला पुरावा द्यायला लागेल. मी कुठून आणि कसा पुरावा? स्वानंदी मॅडम, आनंदच्या बाबतीत जे काही घडलं त्याच्यातनं मी खूप मोठा धडा घेतला, आणि तोही तुमच्याकडनं. म्हणजे कुठला धडा? जेव्हा समोरच्या माणसावरती
विश्वास ठेवावा की नाही अशी परिस्थिती निर्माण होते ना, तेव्हा आपल्याला पुराव्याची गरज लागते. पण जेव्हा गोष्ट आपल्या जवळच्या माणसाची असते ना स्वानंदी मॅडम, तेव्हा पुराव्यापेक्षा सुद्धा आपलं मन आणि आपली बुद्धी आपल्याला काय सांगते हे जास्त महत्वाचं. आणि माझा पूर्ण विश्वास आहे मला पुराव्याची गरज नाही. काहीतरी गडबड झाली असणार आहे, कळेल. तुम्ही शांत व्हा, रडू नका प्लीज. काय झालं? सुष्मिता लग्न करून या घरात आली आहे ना, त्या दिवसापासून मला ना अशी रोज हळूहळू थोडी माझ्यापासून लांब जाताना दिसते. आणि मला ना खूप सह्य वाटतंय, कारण मला ही परिस्थिती बदलता येत नाही आणि माझी बहीण माझ्यापासून रोज अशी लांब चालतीये. मला कळत नाहीये मी काय करू. मी अगदी समजू शकते स्वानंदी मॅडम, कारण माझ्यात आणि आधिरामध्ये अगदी 1-2 खटके जरी उडाले ना तरी दिवसभर मी अस्वस्थ होतो. माझं कशात लक्ष लागत नाही, माझा दिवस खराब चालतो. आणि आता इतकं सगळं घडल्यानंतर तुमच्या मनामध्ये काय चालू असेल ना याची मी कल्पना करू शकतो. प्लीज प्लीज तुम्ही शांत व्हा, रडू नका. हे घ्या, पाणी घ्या, पाणी घ्या. शांत व्हा, शांत, सावकाश. एक प्रश्न विचारू का तुम्हाला स्वानंदी मॅडम, राग येणार नसेल तर? सुष्मिता तुमची सावत्र बहीण आहे. तुम्ही मला हे कधी का नाही सांगितलं? मी माझ्या घरच्यांविषयी, माझ्या आई वडिलांविषयी तुमच्याशी इतकं भरभरून बोललो, इतकं सांगितलं तुम्हाला, तुम्ही का नाही सांगितलं मला? गरजच नाही वाटली किंवा मी विसरले होते. माझ्या डोक्यातच हे आलं नाही, कारण तिच्या जन्मापासून ना मी माझ्या सख्ख्या बहिणीसारखंच तिला वागवलंय. किंवा आईने मला तिच्या सख्ख्या मुलीसारखं वागवलंय. आमच्यामध्ये आजपर्यंत हा विषय कधीही निघाला नाही. कधीही मला आईने हे भासवू दिलं नाही की ती माझी सावत्र आई आहे किंवा सुष्मिता माझी सावत्र बहीण आहे. आमच्यात कधीही विषय झाला नाही, खरं सांगते. आणि मला अजूनही एक ओढच हे पडलेलं की कुठून आलं असेल हो आईच्या डोक्यात आत्ता एवढ्या वर्षानंतर. आज ती कधी मला असं बोलली नाही आणि आज ती असं बोलली नाही. म्हणूनच आम्हाला काय कोणालाच ही गोष्ट कधी जाणवली नाही स्वानंदी मॅडम, कारण तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या आई वडिलांची, तुमच्या भावंडांची काळजी घेताना त्याच्यातनं कोणालाही तुमच्या नात्याविषयी शंकाच कधी येणार नाही. तुम्ही खूप चांगले आहात स्वानंदी मॅडम. प्रत्येकाशी समानतेने वागण्याची तुमची जी वृत्ती आहे ना, तुम्ही खूप चांगले आहात स्वानंदी मॅडम. आणि आता बस आता रडायचं नाही. आता बास, तुम्ही खूप त्रास करून घेतला स्वतःला. शांत व्हा, सगळं ठीक होईल. घ्या पाणी घ्या.